फेसबुकवर पैसे कसे मिळतात? क्रायटेरिया काय असतो? माझा संपूर्ण अनुभव. माझ्या फेसबुक पेमेंटचा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप जणांनी मला मेसेज केले, कमेंट केल्या, ताई फेसबुकवर पैसे कसे मिळतात? काय क्रायटेरिया असतो? आम्ही पण व्हिडिओ बनवतो, पण आम्हाला का पैसे येत नाहीत? किती फॉलोअर्स लागतात? म्हणून आज मी माझा अनुभव शेअर करते, जी मला माहिती आहे त्यानुसार. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट सांगते, फेसबुकवर पैसे कमवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. एक व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून लगेच पैसे मिळतात असं पण नाही. आणि हजारो फॉलोअर्स झाले म्हणून लगेच मॉनिटायझेशन सुरू होतं असंही नाही. फेसबुकचे काही नियम, अटी आणि क्वालिटी स्टँडर्ड तपासतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा कंटेंट ओरिजिनल असला पाहिजे. दुसऱ्यांचे व्हिडिओ डाउनलोड करून टाकणं, मूव्ही क्लिप्स, TV क्लिप्स किंवा कॉपीराईट कंटेंट वापरणं, हे केल्याने मॉनिटायझेशनमध्ये अडचणी येऊ शकतात. फेसबुकला क्रिएटरचा स्वतःचा कंटेंट पाहिजे. त्यानंतर फेसबुक तुमच्या पेजचा एंगेजमेंट बघतो. लोक तुमचे व्हिडिओ किती वेळ पाहतात, किती लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स येतात, लोक पुन्हा तुमच्या पेजवर येतात का, तुमचे ऑडियन्स खरोखर ॲक्टिव्ह आहे का, हे सगळं महत्त्वाचं असतं. खूप जण फॉलोअर्सवर लक्ष देतात, पण खरं सांगायचं तर फक्त फॉलोअर्स वाढून काही होत नाही. जर लोक तुमचे व्हिडिओ बघत नसतील तर मोठा फॉलोअर्स काउंटसुद्धा उपयोगाचा नसतो. आता क्रायटेरियाबद्दल बोलायचं झालं तर फेसबुक वेळोवेळी त्यांचे नियम बदलत असतो. काही मॉनिटायझेशन फीचर्ससाठी ठराविक फॉलोअर्स, व्ह्यूज, वॉच टाईम पॉलिसी आवश्यक असतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या प्रोफेशनल डॅशबोर्डमधील मॉनिटायझेशन सेक्शन तपासणं गरजेचं असतं. तेथे फेसबुक स्वतः सांगतो की तुम्ही कोणत्या फीचरसाठी एलिजिबल आहात आणि अजून काय बाकी आहे. पण एक गोष्ट नक्की, फेसबुकला क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जास्त महत्त्वाची असते. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला फेसबुकवरून पैसे मिळतील असंही वाटत नव्हतं. मी फक्त माझे व्हिडिओ बनवत होते. कधी व्ह्यूज यायचे, कधी नाही. कधी खूप मेहनत घेऊन बनवलेले व्हिडिओ 500 लोकांपर्यंत पोचायचे आणि कधी साधा व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत जाऊन पोचायचा. अनेक वेळा निराश आली, अनेक वेळा वाटलं की सोडून द्यावं. पण मग स्वतःलाच एक प्रश्न विचारायचे, जर आज थांबले तर उद्या यश कसं मिळणार? लोकांचे टोमणे तर खूप ऐकले, यातून काय होणार? फोनमध्ये दिवसभर असते, फेसबुक का पैसे देतो का? वेळ वाया घालवतेस. हे सगळं ऐकूनही मी शांत राहिली, कारण मला माहीत होतं लोक रिझल्ट पाहून बोलतात, पण मेहनत कुणालाच दिसत नाही. आज जेव्हा माझ्या हातात फेसबुकची पेमेंट आली तेव्हा मला फक्त पैशांचा आनंद झाला नाही, तर त्या प्रत्येक रात्रीची आठवण झाली, जेव्हा सगळे झोपल्यानंतर मी रात्रभर एडिटिंग करत बसायचे. त्या प्रत्येक दिवसाची आठवण झाली, जेव्हा व्हिडिओजवर कमी व्ह्यू आले तरी मी हार मानली नाही. आणि त्या प्रत्येक टोमण्यांची आठवण आली, ज्याने मला आणखी मजबूत बनवलं. म्हणून जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर कृपया फक्त पैशांसाठी सुरुवात करू नका. सुरुवात करा, कारण तुम्हाला काहीतरी चांगलं बनवायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, स्वतःची एक ओळख निर्माण करायची आहे. पैसे नंतर येतील, पण आधी मेहनत, सातत्य आणि संयम लागतो. आज माझी दुसरी पेमेंट आली. कदाचित कुणासाठी ही छोटी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी ही माझ्या मेहनतीची पावती आहे. आणि शेवटी एवढंच सांगते, फेसबुकवर पैसे कमवण्याचा सर्वात मोठा क्रायटेरिया म्हणजे हार न मानणे. किती फॉलोअर्स वाढवता येतात, व्ह्यूज वाढवता येतात, स्किल शिकता येतात, पण जर तुम्ही मध्येच थांबलात तर काहीच मिळणार नाही. म्हणून काम करत राहा, शिकत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कदाचित आज नाही, पण उद्या तुमच्या मेहनतीचं फळ नक्की मिळेल. लोकांना माझी पेमेंट दिसते, पण त्यामागे असलेल्या शेकडो तासांची मेहनतीची किंमत फक्त मलाच माहिती आहे. सगळ्यांनी मेहनत करा. लोक असे विचार करतात की आमच्याकडे कंटेनच नाही आहे, कशावरती व्हिडिओ बनवणार, काय करणार? पण तुम्हाला खरं सांगू का, आपल्याकडे दिवसभरात एवढं कंटेन असतं ना. लाईक तुम्ही घर सांभाळताय, घरातली कामं करताय, जेवण बनवताय, बाहेर फिरायलाच जाताय, मुलांचं करताय, हे सगळा कंटेनच झाला. जे लोक असे व्हिडिओ बनवायचे थांबलेत, कशावरती आम्ही व्हिडिओ बनवणार,
तर तुमच्याकडे पूर्ण दिवसाचा कंटेंट असतो यार. घरातली कामं करताय तुम्ही, मुलांना सांभाळताय, मुलांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दाखवा. सो हे सगळे कंटेंटच झालेत. काय काय महिला एवढे छान छान जेवण बनवतात, तर जेवणाच्या रेसिपी तयार करा. पण हार मानू नका. कधीतरी दिवस पलटता, आपला पण व्हिडिओ व्हायरल जातात आणि आपल्याला पण नक्की इन्कम चालू होईल. थँक्यू सो मच. टाटा, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलला असंच प्रेम देत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.